अकोला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना गेल्या 3 वर्षांपासून त्यांची डिग्री मिळालेली नाही। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांनी आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला असून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। अकोला शहरातील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमधून सत्र 2022 मध्ये परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अद्याप त्यांची डिग्री मिळालेली नाही। त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे। या प्रकरणात न्यायालयीन खटला सुरू असल्यामुळे त्यावेळी विद्यार्थ्यांना डिग्री न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र आता 3 वर्षे उलटूनही कॉलेज प्रशासनाने डिग्री देण्याबाबत कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही। विद्यार्थ्यांनी वारंवार कॉलेज प्रशासनाकडे विनंती केली, निवेदने केली, परंतु प्रत्येक वेळी आश्वासनाशिवाय काहीच हाती लागले नाही। आता विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला आहे। या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की 3 वर्षे झाली तरी डिग्री न मिळाल्याने त्यांना पुढील शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्यास अडचण येत आहे। त्यामुळे जर प्रशासनाने त्वरित उपाययोजना केल्या नाहीत तर विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे। या संपूर्ण प्रकरणाकडे प्रशासन कोणती भूमिका घेते आणि विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मी डॉक्टर गौरव राठी, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अकोला इथला स्टुडंट। आज आम्ही निवेदन याच्याकरती दिलं की 2016 मध्ये आम्ही त्या कॉलेजमध्ये सर्वांनी ॲडमिशन घेतली होती। त्यावेळेस आमच्या कॉलेजची कोर्टाची केस सुरू होती। त्यावेळेस कॉलेजचे जे पदाधिकारी आहेत आमच्या मॅनेजमेंटचे, त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही ॲडमिशन घेऊन घ्या, आम्ही तुमच्या कोर्टाचा निकाल लवकरात लवकर लावू। पण आता 2025 आहे, आतापर्यंत आमच्या कोर्टाचा डिग्रीचा निकाल लागलेला नाही आहे। आम्ही 2022 मध्ये आमची डिग्री कंप्लीट केलेली आहे आणि आता 2025 आहे। 3 वर्षाचा आमचा शारीरिक, आर्थिक व वैद्यकीय शिक्षणाचा लॉस झालेला आहे। त्यासाठी आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे। आता जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिल्यानंतर याच्यावर जर कोणतीही कारवाई झाली नाही तर आमचा पुढचा पाऊल आम्ही कॉलेजसमोर धरणं आंदोलन करू आणि मुख्यमंत्री साहेबांना भेट देऊ। तुमचं नाव सांगा। डॉक्टर गौरव राठी।